लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा, लवकरच नवी योजना सुरू करणार, महिलांमध्ये आनंदाचं वातावरण. सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ही बातमी, ही खुशखबर राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. नवीन योजना आता पुन्हा बहिणींना. हे बघा, लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येत आहेत. तर ही योजना तर सुरूच आहे, परंतु नवीन योजना देखील महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आणली जात आहे. त्याबद्दल पण आपण पुढे बोलणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच महत्त्वाचं, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना बहिणींनो, तुम्हाला बघा नोव्हेंबरचे 1500 रुपये सोबत, नोव्हेंबरचे 1500 रुपये, ओके, आणि सोबत तुम्हाला डिसेंबरचे पण 1500 रुपये. डिसेंबर 1500 किती झाले? 1500 आणि 1500 किती झाले? नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही मिळून 3000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनो. सर्वात मोठी आनंदाची अपडेट राज्यातील बहिणींसाठी. आता किती जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे, नवी योजना काय आहे, तसेच महत्त्वाच्या टॉप बातम्या, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाच्या अपडेट, सर्व माहिती या 26 मिनिटात तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ थोडा लांब आहे, परंतु एक एक गोष्ट तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी सांगतो. बघा आता, तर लाडक्या बहिणींनो, इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघा. माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. ज्या हप्त्याची बहिणींनो तुम्ही वाट बघत होते, भरपूर वेळा मागील अपडेट आपण बघितल्या, हप्ता येईल, हप्ता येईल, हप्ता येईल असंच सांगण्यात आलं, परंतु हप्ता काही आलाच नाही. नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत, नोव्हेंबरच्या शेवटी आचारसंहितेमध्ये हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलं, परंतु हप्ता काही जमा झाला नाही. फक्त घोषणांचा पाऊस तेव्हा झाला होता. अखेरकार हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला हप्ता मिळेल, 100% मिळेल, हे मी तुम्हाला बोललो होतो. अखेर GR आला आणि हप्ता येणे देखील सुरू झालं. भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज पडले. तुम्हाला मेसेज पडले का? कारण मेसेज पडले तरच हप्ता जमा होतो. म्हणजे तुम्हाला कळतं की मेसेज आले, हप्ता जमा झाला म्हणून. मग तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही ती रक्कम काढू शकता. ओके, आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे, लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक. लाडक्या बहिणींनो, 2 हप्ते एकत्र. हे बघा, 2 हप्ते एकत्र. आता हे 2 हप्ते एकत्र बहिणींना दिले जात आहे. टोटल 3000 रुपये दिले जात आहे 2 महिन्याचे. नोव्हेंबर, डिसेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट एकत्र जमा. याविषयीच अपडेट आपण बघणार आहोत. तसेच भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, कमेंट करून प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा बहिणींनो. माहिती तुमच्यासाठी फार कामाची माहिती आहे. तुम्हाला ही माहिती कोणीच सांगणार नाही, ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार आहेत ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. चला आता आपण संपूर्ण माहितीतून समजून घेऊया. एक एक अपडेट सिंपल सोप्या भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये समजून घेऊया. हे बघा बहिणींनो, आता मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये. तुम्ही लक्षपूर्वक ऐका, मी काय सांगत आहे तुम्हाला. माहिती फार कामाची आहे लाडक्या बहिणींनो, माहिती फार कामाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्री साहेबांकडून जबरदस्त मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बहिणींनो, तुमच्यासाठी काय शासनाने निर्णय घेतला, काय तुमच्यासाठी गुड न्यूज शासनाने घेतलेली आहे, काय तुमच्यासाठी अपडेट शासनाने आणलेले आहे, त्याविषयी आपण माहिती समजून घेऊया. फारच दमदार माहिती आहे, फारच कामाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो. त्यामुळे
तुम्ही व्यवस्थितपणे माहिती समजून घ्या. मी तुम्हाला काय सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक. मी आता तुम्हाला सांगतो हळूहळूपणे, एकदम तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. ताज्या बातम्या पण आहेत, त्यामध्ये भरपूर अशा बातम्या आहेत ज्या तुम्हाला न्यूजमध्ये पाहायला भेटणार नाही ना, कोणीही या बातमींसंदर्भात तुम्हाला अपडेट देणार नाही. सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी या टॉप बातम्या आहेत, फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला दुसरं कुठेच पाहायला भेटणार नाही. व्हिडिओ बघा पूर्ण, सांगतो त्या संदर्भात पण माहिती. फार कामाचे अपडेट आहेत. लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे. आपल्या चॅनलचे व्हिडिओ थोडा लांब असतात, मोठे असतात, परंतु त्यामध्ये एक एक गोष्ट तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगण्यात येत असते. चला, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. बघा आता संपूर्ण अपडेट. चला बहिणींनो, सर्व माहिती सांगतो मी आता. भरपूर बहिणींनी कमेंट करून प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पुढे तुम्हाला भेटणार आहेत, काही काळजी करू नका. पहिली जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत इथे. हे बघा, तर प्रसार सभेमध्ये लाडकी बहीण योजनेचा विशेष उल्लेख केला जातो. विरोधांकडून ही योजना लवकरच बंद होईल असा दावा केला जात आहे. मात्र जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मुख्यमंत्री साहेब हे सोलापूर दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी ही मोठी घोषणा त्यांनी केली होती त्यावेळी, आणि म्हणजे 2-4 दिवस झाले आता या गोष्टीला. आणि मुख्यमंत्री साहेब काय बोलले की जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तुमचा देवा भाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब, एकनाथजी शिंदे साहेब देखील म्हणत आहे की योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, योजना सुरूच राहणार आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता मी देत राहू आणि भविष्यात यामध्ये अजून वाढ करू, 1500 ऐवजी आम्ही 2100 रुपये करू, अशी देखील घोषणा केली जात आहे. चला आता मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत नवीन योजना संदर्भात, त्याबद्दल माहिती बघा. लाडक्या बहिणींसाठी खास घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणतात, आमच्या लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी बनवण्याचं, हे बघा, आता लखपती दिदी बनवायचं आहे. पुढच्या वर्षी हे बघा 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार आहोत. बघा इथे काय म्हटलेलं आहे, तर इथे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की पुढच्या वर्षी 1 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. फडणवीस यांनी दिलेल्या घोषणेमुळे सभेत उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. नवीन योजना लखपती दिदी ही पण एक योजना आहे. या योजनेमार्फत जवळपास 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे शासनाला, आणि त्यासाठी आता शासन त्यावरती काम करत आहे. ओके, आणि 100% ही योजना देखील एक चांगल्या पद्धतीने चालेल, लखपती दिदी योजना म्हणून. तसेच तुम्हाला सेम लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत सरकार देतच आहे, त्यामध्ये कुठलाही वाद नाही. आता 3000 रुपये वाटप संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. फारच महत्त्वाची माहिती आहे. चला समजून घेऊया आपण आता महत्त्वाची अपडेट. चला लाडक्या बहिणींनो, पुढे बघा अजून महत्त्वाची टॉप अपडेट, फारच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे, कामाची माहिती देत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तर लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये देखील अनुदान मिळणार असं सांगितलं जात आहे. हे 1 लाख रुपये अनुदान जे आहे ना, हे 1 लाख रुपये अनुदान लाडक्या बहिणींना कशासाठी दिलं जाणार आहे? हे 1 लाख अनुदान लाडक्या बहिणींना छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी, ओके, छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी हे 1 लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे. ओके,
चला भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचे उत्तर देतो 2 मिनिटात, त्यानंतर पुढील अपडेट सांगतो मी तुम्हाला. काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे. 1 लाख रुपये अनुदान पण मिळणार आहे, परंतु हे 1 लाख रुपये जे आहेत, 1 लाख रुपये अनुदान हे तुम्हाला छोटा मोठा व्यवसायासाठी, ब्युटी पार्लर असो बहिणींनो, तसेच शिलाई मशीनचं कोर्स असो, व्यवसाय असो, त्यानंतर भरपूर आहेत, किराणा दुकानचा व्यवसाय आहे, म्हणजे असं छोटा मोठा व्यवसायासाठी तुम्हाला हे शासन 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज देणार आहे. बिनव्याजी कर्ज आपण त्याला म्हणू शकतो, परंतु त्याबद्दल घोषणा झालेली आहे. बघू आता पुढे त्या संदर्भात काय निर्णय होतो, काय महत्त्वाचं सुरुवात होते ते बघणं फार गरजेचं आहे. पुढे बघा, दादा माझे 3,000 पैसे आले नाही, माझे KYC झाले आहे पुणे. ठीक आहे, तुमचे KYC जर झालेलं असेल तर तुम्हाला हप्ता आता कोणत्या क्षणी जमा होणार आहे, तुम्ही मोबाईलच्या SMS कडे लक्ष द्या, कारण अचानकपणे तुमच्या मोबाईलवरती मेसेज आता येणार आहे हप्ता जमा होण्यासंदर्भात. अकोलामध्ये कधी येणार आहे, तर कोणत्याही वेळी आता वेळ झालेली आहे. भरपूर बहिणींना हप्ता येणे सुरू झालेला आहे आणि वेळ झालेली आहे. तुमच्या येथे, तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात जरी हप्ता आलेला नसेल तर कोणत्याही क्षणी हप्ता आता शासन सोडणार आहे. मोबाईलचे मेसेज बघत राहा, अचानकपणे हप्ता जमा होईल. सर अहिल्यानगरमध्ये आला का, नाही अजून आलेला नसेल, अजून सुरुवात झालेली नाही, परंतु सांगता येत नाही कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडेल. तुम्ही इथे ॲक्टिव्ह राहा, ओके, मेसेज वगैरे बघत राहा. नोव्हेंबर आणि डिसेंबर मंथचे पैसे आले नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे पैसे आले नाही असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, या 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला हप्ता मिळेलच, काही टेन्शन नाही, आणि लवकरच, ओके, लवकरच हप्ता तुम्हाला भेटणार आहे. लवकरच हप्ता मिळेल कोणत्या क्षणी, आता मोबाईलवरती SMS तुम्हाला प्राप्त होतील बहिणींनो. नाही आले अजून, कधी येणार. नगर जिल्हा 3,000, तर कोणत्या क्षणी हप्ता जमा होणार आहे आणि ते 3,000 येतील की 1,500 येतील ते देखील तुम्हाला मी आता क्लिअर करून सांगतो. बघा त्याबद्दल आता अपडेट. चला, तर लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ही माहिती फारच महत्त्वाची आहे, लक्षपूर्वक ऐका. हे बघा माहिती काय आहे, तर इथे माहिती देण्यात आलेली आहे. हे बघा, योजनेचे पैसे 3 डिसेंबरनंतरच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 3 डिसेंबर, आता 3 डिसेंबर तारीख तर गेली, म्हणजे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे सांगता येत नाही. तुम्हाला 3,000 रुपये 2 महिन्याचे एकत्र पण येऊ शकतात आणि सांगता येत नाही 1,500 रुपये पण येऊ शकतात, ओके. आता शासनावरती आहे ते, सांगता येत नाही तुम्हाला 3,000 रुपये पण मिळू शकतात, सांगता पण येत नाही 1,500 रुपये पण मिळू शकतात. म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता पण मिळू शकतो किंवा नोव्हेंबर डिसेंबर एकत्र 3,000 रुपये पण दिले जाऊ शकतात. 3 डिसेंबर तारीख संपलेली आहे. 3 डिसेंबर नंतर संकेत मिळाले होते. आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो, ओके. हे बघा पुढे बघा, तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची आशा आहे, मात्र हे पैसे कधी मिळतील याची निश्चिती सरकारतर्फे दिली गेली नाही. पण सूत्रांनी सांगितल्यानुसार सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने हप्ते वितरणाची प्रक्रिया काहीशी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 3 डिसेंबर 2025 नंतरच आपल्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, ओके. त्यामुळे वेट करा, वेट करा, सांगता येत नाही कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. आणि 1,500 रुपयेच बोललं जात आहे माझ्या माहितीनुसार. हे बघा, शक्यतोवर तुम्हाला 17वा हप्ताच मिळेल 1,500 रुपये, ओके. आणि राहिला विषय डिसेंबरचे 1,500 रुपयेचा, तर डिसेंबरचे 1,500 रुपये डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला वेगळे मिळतील. आणि जरी चांगला तसा निर्णय घेतला शासनाने तर मग तुम्हाला 2 महिन्याचे 3,000 रुपये पण दिले जाऊ शकतात. बघू आता काय होतं काय नाही. तुम्ही चेक करा मोबाईलचे SMS, तुम्हाला हप्ता आला का, 1,500 आले का चेक करा बरं, की 3,000 आले चेक करा. कारण सुरुवात झालेली आहे, आता कोणत्याही वेळी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. सुरुवात तर झालेली आहे, भरपूर बहिणींना आता हप्ता येणे सुरू होत आहे. बघा तुम्ही, काही बहिणींना पडले असतील तर मला कमेंट करून सांगा, हप्ता आला असेल तर बघा, पटापट पटापट कमेंट करा. आणि हो, ज्यांचे KYC बाकी आहे त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC पूर्ण करावी हे आव्हान करण्यात आलं आहे शासनाकडून. पटापट पटापट
31 डिसेंबरपर्यंत KYC पूर्ण करा, ज्यांची बाकी असेल त्यांनी. चला पुढे बघा आता ताज्या बातम्या. चला लाडक्या बहिणींनो, आता बघा ताज्या बातम्या, टॉप बातम्या, कामाच्या बातम्या. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. पहिली बातमी आहे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी. LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किती कमी झाले दर, चला त्याविषयी माहिती बघा. डिसेंबर महिन्याची सुरुवात सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन आली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या LPG गॅस सिलेंडरच्या नव्या किमती जाहीर करत असतात. दर महिन्याला LPG गॅस सिलेंडरच्या किमतीचे रिव्हिजन होते. यानुसार या वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत अर्थात 19 किलो वजनने गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. बघा 19 किलो वजनने जो गॅस सिलेंडरच्या किमतीत त्यामध्ये बदल करण्यात आला आहे, त्या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ओके बघा, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी IOC, BPCL, HPCL LPG सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर महिन्यासाठी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले आहेत. बघा आता यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत, पण डिसेंबरमध्ये सुद्धा 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅसच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जो आपण घरगुती गॅस वापरतो त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, परंतु जो काही व्यावसायिक सिलेंडर आहे, व्यावसायिक सिलेंडरमध्ये बदल आहे. अर्थात या दर कपातीचा सर्वसामान्यांना थेट फायदा होणार नाही, पण तरीही अप्रत्यक्षरित्या सर्वसामान्यांचे पैसे वाचणार आहेत. ते कसे समजून घ्या. तर या निर्णयामुळे बघा हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPGच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार आज 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 10 रुपयाची कपात करण्यात आली आहे. ओके पुढे बघा, तर महत्त्वाची बाब म्हणजे हे रेट आजपासून अर्थात म्हणजे 1 डिसेंबरपासून हे झालेले आहेत लागू. ओके, तर या कपातीमुळे राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1590.50 रुपयांवरून 1580.50 रुपयांवर आली आहे. ठीक आहे, 10 रुपये किंमत उतरलेली आहे व्यावसायिक सिलेंडरमध्ये, त्याबद्दल ही बातमी होती. चला ही बातमी तुम्हाला समजली. आता बघा बातमी नंबर 2. चला बातमी नंबर 2 बघा. आता बहिणींनो सर्वांनी बघा व्हिडिओ कंटिन्यू, माहिती कामाची आहे तुमच्यासाठी. बातमी नंबर 2 आहे महावितरणकडून कृषी पंपासाठी नवीन धोरण, शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज. शेतकरी भावांसाठी मोठी बातमी आहे. बघा महावितरणकडून कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सौर ऊर्जेवर तातडीने कनेक्शन देण्याचं नवीन धोरण राबवलं जात आहे. तर बघा शेतकरी भावांसाठी ही फार महत्त्वाची बातमी. सध्या पारंपरिक विद्युत खांबावरून वीज पुरवठा थांबवला असून त्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून सौर ऊर्जेवर प्राधान्य देण्यात येत आहे. ही माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली आहे. 2773 मेगावॅट क्षमतेचे 512 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत, असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढे बघा, महावितरणने त्यांच्या दीर्घकालीन वीज खरेदी करारामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतचे महत्त्व वाढवित 65% सौर आणि इतर नव्याने विकसित ऊर्जा स्रोतांचा समावेश केला आहे. आतापर्यंत 72,918 मेगावॅट
क्षमतेच्या वीज खरेदी करारामध्ये अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य दिले गेले आहे. अधीक्षम अभियंता अमित बोकील म्हणाले, ऊर्जा परिवर्तनाच्या दिशेने महावितरणने सौर ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी 2773 मेगावॅट क्षमतेचे 512 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक 60% म्हणजे 6,47,000 सौर कृषी पंपावर कार्यरत आहे. महावितरणच्या सूक्ष्म नियोजनामुळे कोठेही भारनियमन न करता संपूर्ण राज्यात विक्रमात्मक 26,495 मेगावॅट विजेचा सुरळीत पुरवठा सुरू आहे. ओके, तर ही बातमी पण फार महत्त्वाची होती शेतकरी भावांसाठी. महावितरणने सर्वात महत्त्वाचा निर्णय शेतकरी भावांसाठी घेतलेला आहे. त्याबद्दल ही माहिती तुम्हाला सविस्तरपणे मी समजून सांगितलेली आहे. तुम्हाला समजली असेल. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी नंबर 3 बघा आता. चला आता बघा बातमी नंबर 3. बघा, तुम्ही ज्या बातम्या बघत आहात या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला मिळाल्या नसतील, बरोबर ना? कोणत्याही न्यूजवरती तुम्हाला या बातम्या पाहायला मिळाल्या नसतील, बरोबर सांगतोय ना मी? तर बघा कामाच्या बातम्या. आता रेशन दुकानदाराची मनमानी होणार आहे बंद. आता रेशन धारकांना मिळणार ही सुविधा. बघा, रेशन दुकानदार जरी मनमानी करत असतील तर आता रेशन धारकांना मिळणार आहे ही सुविधा. तर काय सुविधा बघा, राज्यातील रेशन दुकानदारांची मनमानी आता बंद होणार आहे. कारण राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत PDS एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. या व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभागाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर काय निर्णय घेतलेला आहे पुरवठा विभागाने? महत्त्वपूर्ण निर्णय, चला त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया. नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बघा, खरे तर आतापर्यंत जी व्यवस्था होती त्या माध्यमातून रेशन दुकानात भेट दिल्यानंतरच नागरिकांना पुढील महिन्याचे धान्य मिळणार की नाही आणि मिळणार असेल तर ते किती प्रमाणात मिळणार याची माहिती मिळत होती. मात्र आता ही व्यवस्था आणखी फायदेशीर बनवण्यात आली आहे. बघा, आता ही सगळी माहिती नागरिकांना रेशन दुकानात जाण्यापूर्वीच मिळणार आहे. ही माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे मिळणार आणि यासाठी नवीन सुविधा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरपासून ही प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बघा, नोव्हेंबरपासूनच ही सुरुवात झालेली आहे. तुमच्या मोबाईलवरती SMS मध्ये तुम्हाला कळेल की किती धान्य तुम्हाला मिळणार आहे, या महिन्याला किती किलो धान्य मिळणार आहे. ही सर्व गोष्टी तुमच्या मोबाईलच्या SMS बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा ना, केवढी महत्त्वाची सुविधा आहे. बघा, अनेक लाभार्थ्यांना याचे SMS मिळाले आहेत. या नवीन SMS सेवेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला धान्य वितरणाची एक मेसेज पाठवला जाणार आहे आणि या मेसेजमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या धान्याचा प्रकार जसे की बाजरी, तांदूळ, गहू आणि त्याचे प्रमाण आणि वितरणाचा संबंधित महिना याची माहिती दिली जाणार आहे. काही टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. 1800 22 24 95 आणि 1967 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना धान्य वितरण संदर्भातील तक्रारी नोंदवता येतील अशी माहिती दिली जात आहे. बघा, तुम्ही हा टोल फ्री क्रमांक स्क्रीनशॉट याचा काढू शकता. बघा, यावरती तुम्ही तक्रार पण देऊ शकता. नंबरवरती टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. ठीक आहे, सर्व माहिती जी आली होती शासनाकडून जी माहिती आली होती संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. टॉप बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूजवरती कुठल्याही चॅनलवरती पाहायला भेटणार नाही त्या बातम्या फक्त तुम्हाला मी देतो. आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. युनिक सर्व नवीन माहिती पाहायला मिळत असते. ठीक आहे, पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, मग आपण व्हिडिओ थांबूया. 2 मिनिट व्हिडिओ बघा फक्त आता. तर लाडक्या बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये
एक एक माहिती नीटपणे समजून घेतलेली आहे, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, बरोबर ना. तर एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपण संपूर्ण माहिती समजून घेतली. तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये सर्व टॉप बातम्या, कामाच्या बातम्या, सर्व माहिती मी तुम्हाला एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर बघा तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे व्हिडिओ थोडा लांब असतो, परंतु एक एक गोष्ट तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी सांगत असतो. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही जी विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला दिली आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून विचारा, पटापट कमेंट करून विचारा. मी 100% त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमचे आता काही प्रश्न असतील तर विचारा मला, पटापट विचारा. ठीक आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती सांगितली. हप्त्याबद्दल काही टॉप बातम्या होत्या, त्याबद्दल काही महत्त्वाचे अपडेट होत्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात, त्या अपडेट पण मी तुम्हाला सांगितले आहेत. तर धन्यवाद व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, लाईक केलं नसेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा. धन्यवाद. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तर यूट्यूब टीमला आणि तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. ओके, आणि यूट्यूब टीमला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. जी बातमी असते तीच बातमी तुम्हाला मी सांगत असतो. धन्यवाद. आपण भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.